नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी आनंदाची बातमी। 5 सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। यावेळी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत विचारले असता तटकरे यांनी स्पष्ट केले की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, तसेच योजनेची अंमलबजावणी कधीच खंडित पडणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTद्वारे दिले जातात। ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने अनेक महिलांमध्ये चिंता होती। याबाबत तटकरे यांनी सांगितले की लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे। योजनेच्या नियमानुसार हप्ता महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो, पण काही वेळा तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर होऊ शकतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गृह विभागात 15,000 शिपायांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 2024-25 या भरतीला अधिकृत मान्यता मिळाली असून विशेषतः 2022 व 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे। या निर्णयामुळे भरतीच्या प्रक्रियेत अनेक इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतील, ज्यामुळे राज्यातील पोलीस फौज मजबूत होण्यास मदत होईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात 2026-27 या वर्षांसाठी 15,000 शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, भारतीय गुप्तचर विभागाने 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक नवीन भरती जाहीर केली आहे। इंटेलिजन्स ब्युरोकडून सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट या पदांच्या 450हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे। या भरतीसाठी ऑनलाईन अर्जांची प्रक्रिया 6 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे। या सेवा पंधरवाड्यानिमित्त पंतप्रधान आवास योजनेत निर्माण करण्यात आलेल्या 30 लाख घरांना मालमत्ता पत्राचे वाटप तसेच शेतीतील पाणत रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून लोकांना विविध सेवा तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। या पंधरवाड्यात विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबविले जाणार असून महसूल विभागाने विशेषतः शेतकरी आणि गरजूंसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात होणार आहे। या पंधरवाड्यातील पहिले 5 दिवस
17 ते 22 सप्टेंबर शेतकऱ्यांच्या शेतातील रस्ते आणि शिवपानद रस्त्यांसाठी समर्पित असतील. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. किरकोळ बाजारात कांद्याचे वाढत असलेले भाव विचारात घेता महागाई आटोक्यात राहावी यासाठी केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथे किलोमागे 24 रुपयांना कांदे विक्रीची योजना सुरू केली आहे. त्यामुळे घरगुती स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक असलेला कांदा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याचा विश्वास नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत फिरत्या वाहनाद्वारे सवलतीच्या भावात कांदे विक्री सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध विभागात फिरून बाजारभावापेक्षा कमी किमतीत ग्राहकांना कांदे उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीमध्ये विक्रीसाठी फिरत्या वाहनाला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर अन्य शहरांमध्येही अशा प्रकारे कांद्याची विक्री करण्यात येणार आहे. NCCF, नाफेड आणि केंद्रीय भांडार या सहकारी संस्थांमार्फत सुमारे 25 टन कांदा या शहरांमध्ये बफर स्टॉक म्हणून विकला जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पुढील 2 दिवस मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांचा घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे तसेच धुळे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेडसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात पुढील काही दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा मान्सूनचा शेवटचा काळ असल्याने चांगला पाऊस या महिन्यात अपेक्षित आहे. यंदा मान्सून आणि पावसाळा समाधानकारक आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मिती वाढविण्याचा दावा करत महायुती सरकारने कामगार कायद्यात मोठा बदल केला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कारखाने अधिनियम 1948 आणि आस्थापन अधिनियम सुधारणा मंजूर करण्यात आल्या. या बदलानुसार आता कारखान्यातील कामगारांना दिवसाला 9 ऐवजी थेट 12 तास काम करावे लागणार आहे. तर दुकाने आणि आस्थापनांमधील कामाचे तास 9 वरून 10 तासापर्यंत वाढले आहेत. या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्राला जास्तीच्या मागणीच्या काळात कामगारांच्या कमतरतेचा प्रश्न सुटेल असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र कामगार संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला असून हा निर्णय श्रमिकांच्या आरोग्यासाठी व जीवनमानांसाठी घातक ठरणार असल्याची टीका केली आहे. सरकारचे म्हणणे आहे की वाढीव वेळेसाठी काम करणाऱ्या कामगारांना वेतनाच्या दुप्पट दराने मोबदला मिळणार आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या काम करून घेण्यावर आळा बसेल. ओव्हरटाईमची मर्यादा वाढवली गेल्याने कामगारांना कायदेशीर संरक्षण मिळेल असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. वस्तू आणि सेवा करात व्यापक सुधारणांचा भाग म्हणून जीएसटी कौन्सिलने बुधवारी 5% आणि 18% अशा 2 स्तरीय कर रचनेस मान्यता दिली. यामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. ही व्यवस्था 22 सप्टेंबरपासून लागू होईल. अशा अनेक वस्तू आहेत ज्यावर जीएसटी 0 करण्यात आला आहे.